सावनेर क्षेत्र में प्रस्तावित डिफेंस न्यूक्लियर कॉरिडोर हेतु भूमि अधिग्रहण की गतिविधियों का विरोध करते हुए आज परियोजना प्रभावित किसानों ने सावनेर तहसील कार्यालय पर विशाल मोर्चा निकालकर घेराव किया। भारी संख्या में उपस्थित किसानों ने अपनी कृषि भूमि की रक्षा करने का संकल्प व्यक्त करते हुए प्रशासन के विरुद्ध जोरदार नारेबाजी की। इस अवसर पर किसानों ने तहसीलदार तथा उप विभागीय अधिकारी को ज्ञापन सौंपकर किसी भी स्थिति में अपनी कृषि भूमि परियोजना हेतु न देने की बात स्पष्ट की। प्रदर्शन के दौरान भूमि हमारे अधिकार की है, हम इसे किसी भी परिस्थिति में नहीं देंगे तथा 1 इंच भी भूमि नहीं देंगे जैसे तीव्र नारे लगाए गए। किसानों का कहना है कि कृषि उनके ही परिवारों के जीविकोपार्जन का एकमात्र आधार है, अतः उचित चर्चा, पारदर्शी प्रक्रिया एवं किसानों की सहमति के बिना लिया गया कोई भी निर्णय स्वीकार नहीं किया जाएगा। इस विरोध प्रदर्शन में क्षेत्र के 9 गांवों की 8 ग्राम पंचायतों के प्रतिनिधियों तथा नागरिकों ने अपनी अग्रणी भूमिका निभाते हुए प्रशासनिक अधिकारियों को अपने ज्ञापन प्रस्तुत किए और सरकार के समक्ष न्याय का पक्ष रखा। इस विरोध कार्यक्रम में मालेगांव के सरपंच धर्मेंद्र खोंडे, पूर्व सरपंच शंकर राव मुवाड़े, चंद्रकांत सोमकुवर, जोगा के सरपंच शंकर राव टोंगे, वामन राव मुवाड़े, पूर्व जिला परिषद सदस्य दिलीप राव उइके, ग्राम पंचायत जैतपुर छत्रापुर के सरपंच अरविंद नायक, मनोहर काकड़े, सलाई के श्रीकांत मोहतकर, भावेश वाखोरे, जटौमखोरा के सरपंच सोनू राव साहेब, कृष्णाजी पांडे, सावली मोहतकर के हरीश मोहतकर, दिलीप मोहतकर, नानाजी मांडेकर तथा खुरसापुर के भूषण कुबड़े एवं मंगेश जोगी सहित विभिन्न गांवों के ग्रामीण बड़ी संख्या में उपस्थित रहे। प्रशासन ने किसानों का ज्ञापन स्वीकार कर उनकी मांगों को सरकार तक पहुंचाने का आश्वासन दिया। इस प्रदर्शन के कारण कुछ समय के लिए तहसील कार्यालय परिसर में तनाव की स्थिति निर्मित हो गई थी। शासन द्वारा उचित न्याय न मिलने पर आगामी समय में आंदोलन को और अधिक तीव्र करने की चेतावनी किसान संगठनों एवं ग्रामीणों ने दी है। कोंडे, सरपंच ग्रामपंचायत माडेगाव। शासनाने जो आमच्या इथे घातलेला MIDC प्रोजेक्ट आहे, त्या MIDC प्रोजेक्टला आमचं सर्वस्व 8-9 गाव आहे, 8 ग्रामपंचायत, त्या 8ही ग्रामपंचायतच्या ग्रामसभेचा ठराव घेऊन या प्रोजेक्टला आमचा पूर्ण विरोध आहे। आणि आम्ही ज्या हिशोबाने ठरवलं आहे की कोणी म्हणतात मोबदला देऊ, हे देऊ, 4 पट देऊन 5 पट, आम्हाला 1ही रुपया तुमचा हवा नाही, फक्त आम्ही आमची जमीन देणार नाही एवढं आम्ही ठाम गृहीत धरला आहे। आमच्या सुपीक जमिनी आहे, ओलिताची आहे, तुम्हाला प्रोजेक्टच करायचा आहे। आम्ही शासनाच्या प्रोजेक्टला विरोध नाही, पण जिकडे पडीत जागा आहे तिकडे तुम्ही प्रोजेक्ट करा। सावनेरला लागूनच MIDC आहे, तिथे खाली जागा आहे, तिथे तुमचा प्रोजेक्ट न्या आणि आमच्या ज्या सुपीक जमीन आहे आम्हाला सुखरूप आमच्या परिवारासाठी त्या शेतीला उपयोगी येऊ द्या। धन्यवाद। नमस्कार, मी हरीश मुंदकर। आज आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये 9 गावामध्ये DNA कॉरिडॉर हा प्रोजेक्ट येत आहे। तर प्रोजेक्टला आमचा विरोध नाही आहे, पण जसं शेतकऱ्यावरती निर्बंध लावले आहे, आमच्या ज्या मागण्या आहे म्हणजे जसं आज फेरफार बंद झालेला आहे, लोन बंद केलेले आहे, सगळ्या गोष्टीवर निर्बंध लावले आणि आज आम्ही एक लोकशाही पद्धतीने इथे निवेदन द्यायला आलो। तर इथे सेक्शन 37 लागून आम्हाला इथे निवेदन देण्यापासून रोखण्यात आलेलं आहे। आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही बाहेर थांबा, SDO सर येणार। मला सांगा, हा तहसील कार्यालय शेतकऱ्यांसाठी आहे, आम्ही इथे शेतकऱ्यांच्या मागण्या द्यायला आलो आहे। आम्ही इथे काही नारेबाजी नाही केली, काही कुणाचा विरोध नाही केला। आम्हाला एक लोकशाही पद्धतीने निवेदन देण्याचा अधिकार आहे आणि सर्व शेतकरी आमचे इथे आणि सेक्शन 37 लावले आणि पोलीस बंदोबस्त इथे लावल्यामुळे आमचे अर्धे शेतकरी बिचारे घाबरलेले आहे, कारण साधारण परिवारातले आहे, तर अर्धे शेतकरी बिचारे आमचे परत गावाला गेलेले आहे। आमची एकच मागणी आहे, जसं आमच्यावरती निर्बंध लावले, तुम्हाला अधिकार आहे ना, पण तुम्ही एकदा शेतकऱ्याला विश्वासात तर घ्या, शेतकऱ्याला विचारा तर की तुमच्या मागण्या काय। आमच्यावर निर्बंध लावून दिले नाही, आम्हाला सांगितलं की तुमच्या इथं प्रोजेक्ट येणारच आहे, पण तुम्ही शेतकऱ्याला विचारा तुमच्या मागण्या काय। अजूनपर्यंत तुम्ही मोबदला किती देणार आहे ते नाही माहिती, प्रोजेक्ट कोणता येणार आहे ते नाही माहिती आहे। जे आमचा जो DNA कॉरिडॉर आहे, जो प्रकल्प आता त्यांनी 2709 हेक्टरच्या जवळपास त्यांनी जी मागणी केलेली आहे, मागत आहे आमची परवानगी न घेता त्यांनी पहिली गोष्ट सेक्शन लागू केलेली आहे। वरून आम्ही सर्व ग्रामपंचायतींनी, ज्या 8 ग्रामपंचायती आहे त्या 9 गावं आहेत, त्यांनी सर्वांनी एकतेनं एकच निर्णय घेतलेला आहे, ग्रामसभेत घेतलेला आहे की आम्हाला 1 इंचसुद्धा जमीन द्यायची नाही आहे। आणि ही मागणीसाठी आम्ही निवेदन द्यायला, हरकती द्यायला इथं आलो असता यांनी सेक्शन 37 लागू केलं, म्हणजे जमावबंदी, आणि त्यानंतर आम्हाला SDOला आणि बाकी लोकांना निवेदन देण्यापासून थांबवत आहे। तर आमची मागणी एवढीच आहे की आम्ही आमची जमीन 1 इंचसुद्धा देणार नाही। धन्यवाद।